मालाड पश्चिम येथील डोंगरपाडा मड परिसरात राहणाऱ्या कोळी समाजातील बोट मालकाची बोट एका अज्ञात व्यक्तीनं जाळून टाकल्याची गंभीर घटना घडली होती। या घटनेमुळे कोळी कुटुंबावर उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता। ही बोट भोवण्या कोळी राहणार डोंगरपाडा मड मालाड पश्चिम यांच्या मालकीची असून ही माहिती डोंगरपाडा येथील कोळी बांधवांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर नॅक्सन नाटके आणि संतोष कोळी यांना दिली होती। या घटनेची माहिती मिळताच डॉक्टर नॅक्सन नाटके आणि संतोष कोळी यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली। त्यानंतर त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती आमदार असलम शेख यांना दिली। यावेळेस आमदार असलम शेख यांनी बोट मालकास आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं। दिलेल्या शब्दानुसार आजही आर्थिक मदत डॉक्टर नॅक्सन नाटके आणि संतोष कोळी यांच्या हस्ते सर्व कोळी समाजाच्या उपस्थितीत बोट मालक कोळी यांना सुपूर्द करण्यात आली। या प्रसंगी उपस्थित कोळी बांधवांनी आमदार असलम शेख, डॉक्टर नॅक्सन नाटके आणि संतोष कोळी यांचे मनःपूर्वक आभार मानले। यावेळेस आमदार असलम शेख यांनी पुढे सांगितलं की या घटनेत झालेल्या नुकसानीबाबत शासनाकडून अधिकृत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करण्यात येईल। आमचे पर्सनल तर आम्ही जेव्हा काय घटना या मडमध्ये होतोय किंवा आमच्या कोळी बांधवांचा होतोय तर पहिली त्यांना मदत आमच्या पक्षातर्फेच होत आहे। आम्हीच त्यांना आर्थिक मदत देतो। त्यानंतर पोलिसांना बोलून पंचनामा करून मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांचं जे बेस्ट होऊ शकतं त्याच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो। या घटनेमुळे संकटात सापडलेल्या कोळी कुटुंबाला मिळालेल्या या मदतीमुळे कोळी समाजात समाधान व्यक्त करण्यात येत आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, मालाड, मुंबई।